हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता आमची तयारी कुठली तर लग्नाला जायची। यांची तिघांची तयारी फुल झालेली आहे, कारण माणसांचं आणि मुलांचं तेवढं काही नसते, पण आपली तयारी खूप असते। बांगड्या, टिकली, गंध, पावडर, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या असते। म्हणून मग मी फक्त आणि फक्त स्कार्फ लावला आणि लाल परीने प्रवास करत डायरेक्ट मंडपात जाऊनच तयारी केली। हॉलमध्ये छान अशी सोय होती मस्त, त्यामुळे तयारी मी तिथे जाऊन सहज करू शकत होती। तर इथे पोहोचल्यावर सगळा जो काही थकवा आहे ना तोच गायब झाला, कारण बऱ्याच दिवसानंतर वेगळ्या वातावरणात मी आलेली होती। खूप दिवस झाले सारखं घर घर असते आपलं, पण एखाद्या वेळेस लग्नात जातो ना तर ते तिथले वेगवेगळे रिच्युअल्स बघायला मिळते आणि सोबतच आपली फॅमिलीसुद्धा आपल्याला मिळते। कारण नातेवाईकाच्या लग्नात गेलो की आपले सगळे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत ते येतातच येतात, मोस्ट ऑफ येते 70% तरी जे आपली फॅमिली आहे ती येतेच तिथे। तर बघा 2017 मध्ये जेव्हा माझं लग्न झालं, आज बरोबर म्हणजे ज्या दिवशी हिचं लग्न होतं, ही माझी बहीणच आहे चुलत, तर माझ्या लग्नाला 8 वर्ष कंप्लीट झाले। तर आजच्या दिवसापासून 8 वर्षाच्या पूर्वी असं काहीही नव्हतं। होतं तरी शहरी भागात होतं, ग्रामीण भागात तेवढं काही नव्हतं, आणि असेल तरी एवढं थाटामाटात लग्न होईल अशी अपेक्षासुद्धा नव्हती, कारण तेव्हा तेवढं जनरेशन नव्हतं फास्ट झालेलं आणि एवढं टेक्नॉलॉजी नव्हती समोर गेलेली। आता इतकं थांबून सहज आणि सोप्या याच्यात ते किती थांबून थांबून ते नवरी जी आहे ती स्टेजवर जात होती, पण आपल्या वेळेस इतकं नव्हतं आणि असेल तरी खूप क्वचित होतं। कारण लास्ट टाइम मी 2017चं माझं लग्न आणि त्याचा अल्बम म्हणून जेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता ना, त्याखाली एका ताईने मला कमेंट केली होती की ताई माझ्या लग्नात मी प्री वेडिंग शूट केलेलं आहे। तर हो असेल तुमचं, पण मी ग्रामीण भागात होती आणि ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टीला तेवढं नव्हतं। तर चला इथे लग्न वगैरे छान पार पडलं आणि त्यानंतर म्हटलं चला आपण सगळे आमच्या घरातनं असे फ्रेंडली आहे, ते काका लोक असो किंवा मग मोठे आई मोठे बाबा आई बाबा कुठलेही कपल असो, तर ते सगळे फ्रेंडली आहे। म्हणजे असं नाही की आपलं मुलीचं वेगळं किंवा मग सुनेचं वेगळं किंवा मग आपलं बायकांचं वेगळं, वयस्कर आहो आपण असं कुणाचंच नाही आहे। छान फॅमिली मेंबर्स जे आहे ते मस्त एन्जॉय करतात। मी सहजच म्हटलं आपण अशी रील बनवू का, कारण आमचा जो ग्रुप आहे फॅमिलीचा त्याच्यावर मी काहीतरी दिवसापूर्वी अशी सहजच पाठवली। माझं जायचं पण पक्क नव्हतं लग्नामध्ये, कारण 25ला तर जायचं होतं मला, पण 23 तारखेच्या लग्नाला मला जायचं तेवढं कन्फर्म नव्हतं। तर मी सहजच म्हटलं अशी रील आपण बनवू का, आणि खरं सांगते सगळेच्या सगळे रेडी झाले आणि छान मस्त आम्ही रील बनवली। तोडकी मोडकी झाली, पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नात कोणालाच काही म्हणजे हेच नव्हती आयडिया की कसं करायचं काय, पण ते सगळ्यांनी सहज करून टाकलं आणि त्यातच मी समाधानी आहे की एक व्हिडिओ तरी बनला आणि सगळ्यांनी छान एन्जॉयसुद्धा केलं। तर आदल्या दिवशीच मी जाणार होती, पण यांना सुट्टी नव्हती, म्हणून हा जो मुवमेंट आहे ना हा पण मी मिस केला। सगळ्यांनी इथे सुद्धा मस्त एन्जॉय केलेला होता आणि तिथे सगळ्यांना राहण्याची सोय व्यवस्थित, रूमा वगैरे सगळ्या सेट होत्या, त्यामुळे मी खरंच मिस केलं की मुलं घेऊन जेव्हा मी टाळते की नाही मला 2-2 मुलांचं मी कसं करेल, पण तिथे सगळ्या गोष्टी होत्या। म्हणून मग थोडंसं वाटत होतं की नाही इथे सगळ्या गोष्टी होत्या, आपण यायला पाहिजे होतं, जवळच होतं गडचिरोलीवरून चंद्रपूर, पण असो ते नाही जुळलं। त्यानंतर माझं कन्फर्म नव्हतं, त्याच्यामुळे सगळे जे आहेत ते बुकिंगवाले होते सीट्सप्रमाणे, त्यामुळे आम्ही बाबा मी आणि प्राची असं तिघंजणं बसने प्रवास करत माहेरी गेलो। मुलं तर काकांसोबतच निघून गेले होते आणि त्यानंतर जसं मी म्हटलं की 25 तारखेला आमच्या घरी कार्यक्रम होता। तर जी कंदुरी वगैरे असते ना बकऱ्याची, तुम्हाला माहिती असेल की कुठे भरपूर ठिकाणी आहे असं बकरा वगैरे देतात देवाला, तो कार्यक्रम होता। त्याच्यामुळे सगळ्या जणी लसण शिलत बसलेल्या होत्या। इकडे श्रीजा आणि रिदू, म्हणजेच की श्रीजा म्हणजे माझ्या दुसऱ्या नंबर बहिणीची मुलगी आणि रिदू दोघंही छान खेळत होते। पण 4-5 दिवस मी जेवढे दिवस होती ना तेवढे दिवस रिदूनी खूप त्रास दिला श्रीजाला। त्यानंतर आई तुम्हाला दिसत असेल बाहेर की लसूण अद्रक जे आहे ते पाण्यामध्ये टाकलं आणि ते सोलत होती। त्यानंतर आजचा दिवस होता, म्हणजेच की मागच्या रविवारचा हा दिवस। 8 दिवस व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे। तर सगळेजण तयार झाले होते गिरटच्या दर्शनाला जायला। गडावर जो काही बकरा देतो आम्ही दर 3 वर्षांनी दिल्या जाते। आता लग्नाला 3 वर्ष कंप्लीट झाले, म्हणजेच की जी सेकंड नंबरची बहीण आहे त्यानंतर कुठलंच लग्न झालं नाही,
त्यामुळे मग सहजच पाहुणे बोलवून असं ते ठरलेलं होतं त्यांचं. म्हणजे ते त्यांच्या देवाला देतातच हर वर्षी, आणि हर वर्षी जी काही पाहुणे मंडळी आहे घरातलीच भरपूर आहे, 50 लोक घरातच जुळते. त्यामुळे घरगुती कार्यक्रम जो आहे तो छान असा ठरवलेला होता. उन्हाळ्यानिमित्त उन्हाळाही होते, आणि नंतर जो काही कार्यक्रम आहे कंदुरीचा तो सुद्धा होते. कंदोरी म्हणतात की कंदोरी, मी सुद्धा कन्फ्यूजच आहे आजपर्यंत. तर देवासमोरनं त्याला आणलेलं होतं बकऱ्याला, आणि अशा पद्धतीने त्याची पूजा वगैरे केली जाते. आता तुम्ही इथे माना की नाही माना, पण आता आहे पूर्वीपासूनचं हे, त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्याच लागते. नाहीतर मग ते देवाचं कसं दाखला दाखवतात असा तसा प्रकार जो आहे तो होतो. म्हणून त्याच्यामुळे आपण जर साधं घरी बकरा, मटण, चिकन ह्या गोष्टी खातो म्हटल्यावर तिथे जाऊन देवासाठी केलेलं कुठंच वाया जात नाही, असं माझं तरी मत आहे. पण जे नॉन व्हेजिटेरियन असेल ना, त्यांना ते थोडंसं खटकेलही असं वाटते मला, की नाही त्यांना ते थोडंसं खटकेलसुद्धा. कारण की एवढं मोठा जीव तोही देवासाठी म्हणून द्यायचा आणि त्याचं पूर्ण बलिदान करायचं, असं बऱ्याचशा जणींना प्रश्न पडेल. पण आमच्यामध्ये आहे, पूर्वजांपासून आहे ही पद्धत, त्यामुळे ती दिल्याच जाते. त्यानंतर अशा पद्धतीने दम पुकारतात. दम 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 साहेब, मलिंदा वगैरे पण बनवतात यावेळेस. ज्या काही तुपाच्या पोळ्या असते ना भाकरीसारख्या, तसं त्याच्यामध्ये साखर, गुलाबाचे पाकळ्या वगैरे टाकून आणि निघालो आम्ही मग गिरडला जाण्यासाठी. आणि मधामध्ये ही जी कुबडी चीज येते ना, जे आमच्या भागातले आहे त्यांना माहिती असेल की, किंवा जे दूरचे पण आहे आणि जे इथे येत असेल गिरडला त्यांना माहिती आहे की कुठे कुठे जावे लागते. तर त्या कुबडे चिचेजवळ थांबावं लागते थोडा वेळ, आणि मागून जी काही गाडी होती बकऱ्यासाठी केलेली त्याच्यामध्ये थोडीशी पुरुष मंडळी आणि जो काही बकरा आहे ते येणार होते मागून. तर त्याच्यासाठी आम्ही नाही तर थोडंसं जास्त वेळ निवांत असं थांबलो होतो. मस्त थंडगार वाटत होतं. बघा, कुठल्याही मंदिरात जा, दर्ग्यामध्ये जा तर आपल्याला एकदम असं थंड वाटते, तसंच इथेही वाटत होतं थोडा वेळ. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि असा प्रवास चाललेला होता आमचा. हळूहळू वर असं टेकडीवर जावं लागते तिथून निघाल्यावर. आणि तिथे निघाल्यावर पण थोडंसं मधामध्ये एक मंदिर आहे. कुठलं आहे काय आहे ते मलाही नाही माहिती, पण मंदिर आहे एक मारुतीसारखंच. इथे 2 देव जे आहे ना ते मिक्स आहे, एक मुसलमानांचा आणि एक हिंदूंचा. तर इथे कुठल्याच प्रकारे असा भेदभाव नाही आहे. आणि हेच गोष्ट खूप छान वाटते की या दर्ग्यामध्ये किंवा या मंदिरामध्ये दोनही लोक येतात. आणि आता जे घडलं आहे पहलगामच्या वेळेस, तर त्या लोकांनी इथला आदर्श घेण्यासारखा आहे की नाही, इथे जाऊन खरं एक आपली ना जी काही आहे धर्माबद्दलची मतभेदता ती एक नाहीशी झाल्यासारखीच वाटते. कारण इथे दोन्हीही प्रकारचे, दोन्हीही धर्माचे लोक आपल्याला इथे बघायला मिळते. तर सगळ्यांनी इथे नमस्कार केला. इथे खास करून अगरबत्तीच लावल्या जाते, नारळ वगैरे तेवढं काही फोडल्या जात नाही. तर अगरबत्ती, नारळ फक्त ठेवल्या जाते देवासमोर. ते ठेवलं आणि लगेच मग ज्यांना वाटलं ते फोडतात सुद्धा. कारण समोर वरती जाऊन पण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना त्या असते. तर इथे दर्शन घेतलं. आणि न पूर्वी जेव्हा माझे आजोबा होते तेव्हा इथूनच तो जो बकरा आहे ना तो सोडायचे आणि पायऱ्याने वर गडापर्यंत न्यायचे, जिथे भाव देतात तिथे. पण आता तिथे घडलं असं की तिथे शिवलिंग जी आहेत ती दिसली, आढळली. काय आहे ते रियालिटीनं अजूनही समजली नाही आहे. पण असं म्हणतात म्हणून ना तिथे अजिबात आता बकरा जो आहे तो कापूस देत नाही, फक्त तिथे भाव देतात. झडती वगैरे दिली की लगेच ते वापस पाठवतात. म्हणजे खाली जाऊन तुम्ही घरी कापा, कुठेही करा, पण इथे अजिबात अलाउडच नाही आहे. कारण तिथे शिवलिंगसुद्धा आपल्याला आढळली असं ते मागे चालू होतं न्यूजमध्ये. बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल. तर इथे ना असं गडावर चढत इतकं असं वाटत होतं की जसं काही आपण आभाळाच्या दिशेने चाललेलं आहो, एवढं उंच असं दिसत होतं. आणि खूप छान वाटते, असं पिकनिकला वगैरे येण्यासारखं इथे दिसते. असं छान जोपर्यंत दर्गा येत नाही ना तोपर्यंत नागमोडी रस्ता आहे. आणि छान वरती गेल्यावर मस्त असं तलाव वगैरे आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच बघायला. आणि दर्गासुद्धा आहे, खूप छान आहे. जे कोणी विदर्भातले असेल किंवा आजूबाजूच्या गावातले किंवा मग दूरचे जरी असेल ना तरी पण दूरदूरून लोक इथे येतात. नागपूर जिल्ह्यापर्यंत तर या ठिकाणाचं महत्त्व आणि इथे येण्याचं त्यांना माहीतच आहे की गिरड जो दर्गा आहे तो काय आहे, कुठे आहे आणि त्याचं जे काही आहे सत्व ते काय आहे ते.
चला तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत ठिकाणावर आपल्या वरच्या, जिथे की सगळं काही असं सपाट केलेलं आहे. इथे कुठलंच डोंगर माथा वगैरे नाही आहे, फक्त आपण इथे माथ्यावर आलेलो आहो. आणि ना हे जे गेट आहे ना ते मुख्य गेट आहे, पण पार्किंग इकडून असल्यामुळे आम्हाला इकडल्या बाजूने जावं लागलं. कारण तिथून जर जायचं म्हटलं तर पायी चालत दर्ग्यामध्ये जावं लागते, पण इकडून जर जायचं म्हटलं तर लगेचच दर्गा जो आहे तो आपल्याला मिळतो. आणि ऊन खूप होती त्यामुळे आम्ही त्या साईडला अजिबात गेलोच नाही. आणि घरी कार्यक्रमाला पण भरपूर वेळ झाला असता म्हणून कुठेच आम्हाला जे काही मोठी मंडळी आहे त्यांनी टाईमपासच करू दिला नाही. फोटोजसुद्धा काढायला खूप अशी गडबड आणि धावत्या भेटीत धावत्या चालत बोलत असं करत काहीतरी ते फोटो व्हिडिओ असं चाललेलं होतं. तर मागे तुम्ही बघितला की तलाव जो आहे तो गेलेला आहे, जवळून तुम्हाला दाखवतेच मी थोड्या वेळाने. आणि इकडे जे शेड दिसत आहे ना हे तर दुकानाचे शेड आहे, पण पलीकडे जी बिल्डिंग दिसती ना तुम्हाला आता, ही जी बिल्डिंग आहे तिकडे सगळं रेस्ट म्हणजे असं की तिथे स्वयंपाक वगैरे होतात. आणि त्या स्वयंपाकाच्या वेळेस तिथे जेवणं वगैरे पण त्याच्यासाठी बुकिंग्स वगैरे तिथे असते. म्हणजे इथे पहिले व्हायचं पण आता ते थोडंसं कमी झालेलं आहे, तरी पण होतात. म्हणजे की बकरा जो आहे तो दुसरीकडून कापून वगैरे आणला जाते आणि नंतर मग इथे येऊन स्वयंपाक जो आहे तो केला जातो. त्यानंतरनं हे जे कुलदैवत आहे ते माझ्या आईकडले आहे. आमचे जे कुलदैवत आहे ते वेगळे आहे. तरी पण आपलं जे असते ना, आपण जेव्हापासून जन्म झालो तेव्हापासून आपण त्या देवाला मानत आलेलो आहोत. तर म्हटलं बऱ्याच दिवसानंतर मी गेली, यांना तर शक्यच झालं नाही. त्यामुळे ना मी मग छान अशी चद्दर जी आहे ती चढवायची तिथे जाऊन डिसाईड केलं. आणि तेच ते तिथे घेत होती मी पूजेचं साहित्य. मग सगळ्यांनीच तिथे थोडं करून घेऊन घेतलं. आणि मेन ज्यांचं होतं म्हणजे आई बाबांचं काकांचं वगैरे त्यांनी तर घेतलेलंच होतं, पण आम्ही फक्त तिथे झालेलो होतो. तर इकडे बघू शकता तुम्ही जवळून. आणि या तलावामध्ये दिसायला एवढूचं पाणी आहे, पण इतका खोलवर तो तलाव आहे ना. आणि दोन्ही प्रकारचे इथे राजहंस जे आहेत ते होते, काळ्या कलरचे, पांढऱ्या कलरचे, ब्राऊन कलरचे. आणि सोबतच ना तिथे जे काही छोट्या मच्छी जे आहे फिश त्या पण होत्या. आणि टॉर्टाईज पण इतके मोठे होते, म्हणजेच की कासव वगैरे. त्यांना जर आपण फुटाणे किंवा मग काही खायला वगैरे टाकलं ना असं पोळीचे तुकडे, की ते असे बरोबर पायरीच्या जवळ येते. आणि गिरड म्हटलं की जे बंदर आहे त्यांची संख्या अजिबात इथे कधीच कमी होत नाही. आणि हे जे दृश्य आहे ना ते बघण्याजोगंच असते नेहमीच. आणि इथे बघा हा जो मलिंदा आहे ना हाच इथे मेन प्रसाद असतो. तर तो हा जो माझा भाऊ आहे काकाचा मुलगा तो वाटत होता. त्यानंतर इकडे बघू शकता वातावरणाने किती गोंधळ घातलेला होता. नेहमी असंच होते, कुठं आम्ही बाहेर जायला निघालो की वातावरणात एकदम असा जो काही बदल आहे ना तो अचानकच होते. आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा इतकी ऊन होती की पायातली चप्पलसुद्धा काढून चालावंसं वाटत नव्हतं. मंदिरापर्यंत जायला सुद्धा असे पायाला चटके लागत होते. पण लगेचच आभाळ झाला आणि थंडावा पण आला, म्हणजे आजूबाजूला पाऊससुद्धा असेल. तिथे छान सगळ्यांनी पूजा वगैरे केली. जी काही मुलांसाठी छोटी मोठी शॉपिंग करायची होती ती पण घेतली, कारण तिथे खेळण्यांची दुकानं म्हटल्यावर मुलं काही थांबत नाही. त्यांना घेतलं आणि मग लगेचच आम्ही निघालो घरच्या वाटेने घरी जायसाठी. आणि जेव्हा आपण माहेरी जातो ना तेव्हा फॅमिलीसोबतचं जे काही एन्जॉयमेंट असते तो इनडेफिनाईट असते. म्हणजेच की आपण त्याला मोजताच येत नाही त्या गोष्टी. इतका तो म्हणजे फ्री असते की आपण बघा आपल्या घरून जेव्हा कुठंतरी फिरायला निघतो ना तेव्हा हे करायचं आहे ते करायचं आहे, इथं असं असू दे, लॉक केलं का, हे झालं का, गॅस बंद केली का, बऱ्याचशा गोष्टीनं डोक्यामध्ये क्लिक होत राहते. पण जेव्हा आपण माहेरच्यांसोबत जातो ना तेव्हा एकदम मस्त मोकळ्या मनाने वाटते. फक्त जे छोटे मुलं आहे ना ते व्यवस्थित राहिले पाहिजे. त्यांनी गोंधळ घातला की मग आपला पूर्ण पचका झाल्याशिवाय राहत नाही. तर आता उतरताना पण इतकं छान वाटत होतं ना. आता तर उन्हाळा आहे, पण जेव्हा हिवाळा असते ना आणि पावसाळा असते मेन, तेव्हा तर इतका छान व्ह्यू येतो की खूपच छान. काही दिवसांनी मला असं वाटतं की इथून ड्रोननी सुद्धा जो काही व्ह्यू आहे ना तो इथून लोक घेऊन जाणार. आणि मागच्या साईडला शक्करबावली आहे, तिथे तर खूपच पाहण्यासारखं आहे, पण तिकडे आमचा तेवढा काही संपर्क पडत नाही. चला तर आता गडावरून खाली उतरलो आणि जातो आता आम्ही घरी. चला तर बाय, पुन्हा भेटू उद्या.